गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण चैतन्य मार्गावरचे सहप्रवासी आहोत. आपण साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालणारे साधक आहोत. आणि मी बाबा नाही, बुवा नाही, गुरु नाही, बापू नाही, मी एक कोच आहे. कोच म्हणजे शिक्षक. मी काय शिकवतो? चैतन्य जीवन शास्त्र शिकवतो. चैतन्य म्हणजे कॉन्शियसनेस, जीवन म्हणजे लाईफ आयुष्य, आणि शास्त्र म्हणजे सायन्स. आय एम अ सायन्स स्टुडंट. आय एम टीचिंग यू चैतन्य जीवन शास्त्र. आपण सगळे सिद्ध विद्यार्थी आहोत आणि दररोज आपण इथे येऊन साधना करतो. दिवसभर जो जिथं आहे जसा आहे तशा पद्धतीने चराचरात परमेश्वराला बघून सेवा करतो. आणि रात्री झोपायच्या आधी ग्रॅटिट्यूड म्हणजे सत्संग. मग कुणाबद्दल ग्रॅटिट्यूड? माझ्या बॉडीबद्दल ग्रॅटिट्यूड, माझ्या आई वडिलांच्या बद्दल ग्रॅटिट्यूड, माझ्या आजी आजोबा पंजोबा खापर पंजोबा माझे पित्र त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड. कारण ते होते म्हणून आपण आहोत. येस ऑर नो? आणि हा ग्रॅटिट्यूड ठेवून धन्यवाद देऊन सगळ्यांना धन्यवाद देऊन आपण काय करतो? 12 श्वास विश्व शांतीसाठी, आणि मग शांत झोपून जातो. आपण आपली ही झोप समाधी होऊन जाते. हा मला असं वाटतं प्रत्येक सिद्ध विद्यार्थ्याचा अनुभव आहे, जो ऑनेस्टली आणि ट्रान्सपरंटली या चैतन्याच्या मार्गावर चालतो त्याचा. काल रात्री झोपताना मी 12 श्वास घेतलेत. सव्य माझ्यासोबत शेजारी झोपलेला होता, त्याने पण 12 श्वास घेतलेत. विश्व शांतीबद्दल आम्ही काहीतरी चर्चा करत होतो एकमेकांच्या कुशीत. आणि लाडात आलं पोरग की लगेच काही ना काही मागून घेतं पप्पांकडनं. येस ऑर नो? तुमचा सगळ्यांचा अनुभव असेल. पप्पा कल संडे है. आता तो ना माझ्याशी प्रेमाने बोलतो, हिंदी बोलतो बरं का, प्रेमाने का युट्यूबर सारखं, जस्ट लाईक फ्रेंड. पप्पा यार कल संडे है. मतलब तो क्या हुआ? हर दिन मेरे लिए दिवाली और हर दिन मेरे लिए दशरा है, हर दिन होली है. मी त्याला हे सांगत होतो, नहीं मेरी होली तब होगी, मेरी दिवाली तब होगी जब आप मुझे मैकडी लेके जाओगे. हे जंक फूड खाना मना है और संडे को तो बिलकुल नाही. असं म्हणून मी त्याला झोपून टाकला. आम्ही झोपून गेलो. मग असं काय मी माझ्या रुटीनच्या याच्याप्रमाणे झालो. मॉर्निंग वॉक करून आलो. माझ्या डोक्यात लगेच एक आयडिया आले. म्हटलं यार असंही सव्य उठला नव्हताच. त्याला उठल, पापा आज संडे है. भाई तेरे को मैंने मोबाइल ला के दिया है. क्या अपना डिसाइड क्या हुआ है? अपना डिसाइड हुआ है कि सूरज उगने से पहले उठना है. यार तुम मोबाइल जब्त कर लो क्या? नहीं चलो मैं उठता हूँ. मग उठला. ओके, ब्रश वगैरह केलं. यार तूने मुझे कल मैकडी बोला था, लेकिन मुझे ऐसा लगता है कि अपना वेंकी काका ने एक अच्छा डिवाइन कैफे खोला है. चल आज मेरे साथ ब्रह्मक्रिया को चल. मी त्याला ऑफर दिली बरं का. तेरे को मस्त पैकी नहीं यार पापा तुम बहुत ज्यादा 1-1.5 घंटा मेरा वेस्ट कर देते हो. और वैसे भी मैं तेरे को मोबाइल देने वाला नहीं हूँ. मम्मा ने सांगितलं त्याच्या 11 बजे तक मोबाइल नॉट अलाउड. मम्मा ने रूल केलेला आहे त्याच्या. 11 बजे तक वैसे भी तेरे को मोबाइल मिलने वाला है नहीं है. तू करेगा क्या घर पे? तर नहीं मैं कुछ भी कर लूंगा लेकिन आपके साथ ब्रह्मक्रिया को नहीं आऊंगा. ठीक है भाई, जैसी तेरी मर्जी. चल मैं तेरे को ऑफर देता हूँ. क्या ऑफर है? तू सिर्फ आधा घंटा मेरे साथ ब्रह्मक्रिया कर, उसके बाद तू बेडरूम में जाके मोबाइल कूट सकता है. ओके, आधा घंटा मोबाइल कूटने के बाद, मेरी ओपीडी खत्म होने के बाद तू और मैं मस्त पैकी डिवाइन कैफे में जाएंगे. और कल ही मैंने सैंडविच खाया है. आज तू भाई जो मांगेगा वो मैं तेरे को दूंगा. चल. क्या पापा? वो रील देखा आपने? क्या है उसमें? वो कैप नहीं पहनते, वो वॉशिंग के लिए ये नहीं है क्या, पैडल वाला ये नहीं है. मैंने आने वाला हूँ डिवाइन कैफे में. यही बात तू वेंकी काका को बोल. नहीं मैं नहीं बोलता, मेरे को क्या करना देना है. अरे भाई तू अगर बोलेगा तो वेंकी काका सीरियसली लेगा और तू अच्छे से बोल सकता है. मुझे तेरे पे पूरा विश्वास है.
त्याने लगेच ऑडिओ टाकला. तू ऐकला ना? त्याने वेंकीला ऑडिओ टाकला आणि वेंकीने तो ऑडिओ टाकला, वेंकीने रिप्लाय पण केला. शेवटी त्याला एवढी चांगली ऑफर देऊन सुद्धा तो आला नाही. ओके, मी काय ऑफर दिली त्याला? अर्धा तास ब्रह्मक्रिया कर, त्याच्यानंतर पाऊण तास तू मोबाईल कुट आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी डिवाइन कॅफे मध्ये तुला जे आवडेल ते खा आणि आपण येऊ. आणि हा, अजून एक ऑफर होतो, बोनस पॉइंट, की तुला IPL सिटीच्या गेट पासून तर घरापर्यंत मी गाडी चालवायला संधी पण देईल. त्याला सगळ्यात जास्त आवडतं, ती पण बोनस दिला. नो, मैं जाऊंगा तो मॅगडी में. आणि दुपारी 11 वाजेपर्यंत मोबाईल नॉट अलाउड. म्हणजे आता मम्माने त्याचा मोबाईल जप्त करून घेतलेला आहे, त्याच्याकडे मोबाईल नाही आता सध्या. दिस इज द सिनेरिओ. इकडे आलो, रुटीन, म्हटलं चला आता जे आहे ते आहे. बाहेर चप्पल काढल्या, आत आलो, आत एंट्री मारल्याबरोबर आता सकाळी सकाळी मी काय करतो, मॉर्निंग वॉकला जायच्या आधी कमीत कमी दोन ग्लास मी आवळा ज्यूस आणि मध टाकून पाणी पिलेलं असतं. त्याच्यामुळे इथे आलं की मला वॉशरूमला जायला लागतं. मी नेहमीच्या रुटीनच्या सवयीप्रमाणे आलो, हा दरवाजा उघडल्याबरोबर हा दरवाजा लागून गेला. आता मला कळलं, पण मला वाटलं मी वॉशरूमला जाऊन येईल आणि मग हा दरवाजा नीट व्यवस्थित उघडतो. दिस वॉज माय प्लॅनिंग. मोबाईल इथं बाहेर ठेवला, आत गेलो. मला माहिती होतं की हे खराब आहे, पण मला हे माहित नव्हतं की आत गेल्यावर लॉक होऊन जाईल. मला हे बाहेरचं खराब हे माहिती होतं, पण आत गेल्यावर हे लॉक होऊन जाईल माहित नाही. आत गेलो, लॉक होऊन गेलं. आता ऍक्च्युअली मी रस्त्याने येताना मी एक रोडमॅप तयार करतो की आज तुमच्याशी मला काय बोलायचंय, रोडमॅप. तर त्या रोडमॅप मध्ये मी ठरवलं होतं की आज तुम्हाला काय मेसेज द्यायचा, हर स्थिती हर परिस्थिती में खुश रहो. इक्वॅनिमिटी ऑफ माइंड, तुमच्या मनाची इक्वॅनिमिटी स्थिर राहिली पाहिजे. आणि यासाठी मी तुम्हाला काय स्टोरी सांगणार आहोत. कोणती स्टोरी आहे? गौतम बुद्धांची स्टोरी. गौतम बुद्ध ज्यावेळेस त्यांचं हे प्रचार आणि प्रसाराचं कार्य चालू होतं, त्यांची एकच शिक्षा होती, काय बुद्धम शरणम गच्छामी. बुद्ध म्हणजे ती व्यक्ती नाही, सिद्धार्थ गौतम नाही. बुद्ध म्हणजे जो एनलायटन्ड व्यक्ती आहे, जो आत्मसाक्षात्कारी आहे, त्यातला शरण जा. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी म्हणजे नीती आणि धर्माला शरण जा, अनीतीने आणि अधर्माने वागू नका. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. संघ म्हणजे आता 4-5 लोकांचा का असना, पण आपला हा संघ बनलेला आहे. ही संघ शक्ती आहे आणि संघ शक्ती मोठा पुरुषार्थ करू शकते. लक्षात घ्या, आजपर्यंत एकट्याने काहीच पुरुषार्थ घडलेला नाही. शिवाजी महाराजांच्या सोबत मावळे नसते तर स्वराज्याची स्थापना झाली नसती. महात्मा गांधींच्या समोर जर अण्णा हजारेंच्या समोर किंवा महात्मा गांधींच्या समोर सत्याग्रह करणारे सत्याग्रही नसते तर इंग्रज पळून गेले नसते. येस ऑर नो? आज CJPच्या भोवती लोक नाहीत म्हणून त्यांना राजकारणाला बोलावं लागतं. येस ऑर नो? बरोबर आहे की नाही? लोक संगम शरणम गच्छामी. आणि संघ बनण्याकरता तुमची इथिक्स, तुमची नीती, तुमचे धर्म, इथे जर मी तुम्हाला काहीतरी छाछू आणि अनीतीच्या गोष्टी सांगायला लागलो, तुम्ही इथे थांबाल का? नाही. संघ तेव्हाच बनणार जेव्हा तुम्ही नीतीने धर्माने चालतात. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. तसेच गौतम बुद्ध या प्रचार आणि प्रसार करत होतात आणि त्यावेळेचे सनातनी धर्ममार्तंड जे लोक होते ते त्यांचा विरोध करायचे. आता टीका होणारच, प्रत्येक गोष्टी असतातच. काय, एक काळी एक गोरी. आता मी कितीही सकारात्मक बोलत असलो तरी लोकांनी माझ्याविषयी काय विचार करावा हे माझ्या हातात आहे का? स्थिती आणि परिस्थिती माझ्या हातात आहे का? नाही. जी स्थिती आणि परिस्थिती बाथरूम मध्ये कोंडून गेल्यानंतर माझ्यावर आली ती त्याच्यानंतर माझ्या हातात काही होतं का? होतं. माझ्या हातात होतं बोंबा मारणं. माझ्या हातात होतं बोंबा मारणं, तिकडून मागून सिक्युरिटीला हाका मारणं, लगेच मनात विचार आला, यार वेंकी येईल की नाही आज? जनरली तर तो येतोय, आज यायला पाहिजे. बरं आला तर त्याच्या खिशात चावी असेल का? बरं बाहेरचा दरवाजा पण लॉक आहे, यार काय, कमीत कमी मोबाईल तरी बरोबर आणायला पाहिजे होता. हे सगळे विचार. राकेश सर दांडी तर मारत नाहीत, पण आज येतील की नाही येतील? आज रविवार आहे, हे दोघं तर येणारच नाहीत. बरोबर की नाही? यांचं काय माझ्या डोक्यात नव्हतं, यांची गॅरंटी नव्हती. बरोबर. माझी सिच्युएशन आहे का?
बाथरूम मध्ये हर स्थिती हर परिस्थिती में स्टेबल, इक्वॅनिमिटी ऑफ युअर माइंड. मग माझ्याकडचा जो ऑप्शन होता, म्हटलं बोबाटा करण्यात काय अर्थ आहे, इथून माझा आवाज तर कोणाला जाणार नाही. कदाचित मागून जर आरोळ्या मारल्यात तर सिक्युरिटीला कळेल. मग त्या सिक्युरिटी विचार करेल की काय आहे काय नाही. त्याच्यातच 15-20 मिनिटं जातील. म्हटलं तेवढ्या वेळात तर वेंकी येऊन लागेल. लेट्स होप की वेंकीचीच मला गॅरंटी होती. आणि बाहेर माझ्या चप्पल बघून किंवा बाहेर गाडी बघून तो निश्चित काही ना काही याच्यावर उपाय शोधेल. वेंकीवरच माझा भरोसा होता. ओके. मग म्हटलं यार आता बाथरूम मध्ये, आता मला बाथरूम खूप बोर व्हायला लागलं. इथं कुठे बसू यार इथं कुठे बसू. मग मी ती बादली घेतली आणि त्या बादलीमध्ये बसलो. त्या बादलीमध्ये बसलो म्हणजे मला ओलं पण लागत नव्हतं आणि ती बादली माझं 50-60 किलो वजन टॉलरेट करत होती. आणि बस मी माझं शांत मेडिटेट केलं. म्हटलं मागे बसायच्या ऐवजी मी कुठे बसलेलो आहे, तिथं मागच्या खोलीमध्ये बसायच्या ऐवजी मी इथे बसलोय. येस, आय एम हॅपी. आणि परत वेंकी आला नाही तर मनात विचार येतोय, राकेश सर आले नाहीत तर. दोघांचीच गॅरंटी होती मला, अनएक्सपेक्टेड. ओके. आणि ते तर येणारच नव्हते कारण रविवार होता आज. ओके. तर म्हटलं कदाचित तो आपला वैष्णव बुट्टे येईल. पण वैष्णव बुट्टेकडनं मला हे असं काही बुट्टेवाडीचा तो आज रविवारी येतो तो जनरली, पण त्याच्याकडून मला अपेक्षा नाही की तो एवढा सगळा विचार करेल. दरवाजा बंद आहे म्हटल्यानंतर तो निघून सुद्धा जाऊ शकतो म्हटलं. बरं, यांनी बाहेरून आरोळ्या मारल्यात तर मला कदाचित आवाज येणार नाही. मी कान देऊन होतो. पण आता मी माझं फास्ट फूड चालू केलं, मेडिटेशन माझं बाथरूम मध्ये मी चालू केलं. जेव्हा येईल तेव्हा येईल. आणि समजा म्हटलं आज कोणीच आलं नाही, आज कोणी 10 वाजता ओपीडीच्या वेळेस चिवचिव होईल. गाडी बाहेर आहे, चप्पल बाहेर आहेत, कोणीतरी तर शोधा येईल. दिस वॉज माय थिंकिंग. आणि म्हटलं जर मी 12 वाजेपर्यंत मेडिटेशन करणार, मी काय मनाची तयारी केली की मी 12 वाजेपर्यंत मेडिटेशन करणार. मी अजिबात काय करणार नाही, या बादलीवर बसून मी मेडिटेशन करणार. आणि 12 वाजेपर्यंत जर माझा कोणीच शोध घेतला नाही तर मग मी ही आरडावर नाही ती कडी तोडून टाकायची. तो जो आहे ना बाहेरचा तो हुक, ते तोडून टाकायचं. आणि मग हा दरवाजाचं काय जेवढा डॅमेज होईल तेवढा होईल बा. पण माझं टार्गेट काय ठेवलं मी 12. आता माझं सुदैव म्हणायचं की तुम्ही त्याच्या आतच आलात. हर स्थिती और हर परिस्थिती में तुमचं थिंकिंग कसं असलं पाहिजे, एकदम लॉजिकल. आता गौतम बुद्धांचा विषय काय झाला माहिती का. गौतम बुद्ध जसे त्यांचे फॉलोअर्स होते तसे त्यांच्या अपोजिशन मधले पण होते. आणि एकदा एका गावात गेल्याबरोबर फॉलोअर्स पेक्षा त्यांचे हेटर्सच जास्त आलेत. आणि ते हेटर्स त्यांना खूप आजबातोत्वा काहीतरी बोललेत. आणि गौतम बुद्ध शांत एकदम, त्यांच्या चेहऱ्यावर तीच शांती तीच करुणा. बरं आता काय होतं, त्यांचे जे आजूबाजूचे त्यांचे फॉलोअर्स होते त्यांना एकदम राग यायला लागला की यार हा माणूस एवढं चांगलं काम करतोय आणि याला हे बोलतायत. जास्त रेस कोण होत आहे मनातल्या मनात, त्याचे सगळे फॉलोअर्स. आणि गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर मात्र पूर्ण शांती, पूर्ण करुणा, पूर्ण स्टेबल. आणि त्यांनी काय त्यांना समोरच्या हेटर्सने काय जे शिव्या करायचं ते करायचं. झालं का म्हणजे तुमचं, का अजून काही तुम्हाला मला द्यायचंय, काही सांगायचंय. आता त्यांना आश्चर्य वाटलं की या माणसाला एवढं आपण बोललो तरी हा माणूस काहीच प्रतिक्रिया देत नाही. ते त्यांच्या याच्याने पुढे निघून गेले. पण आता वेंकी सारखे जे पुरुषार्थी माणसं होते त्यांनी लगेच प्रश्न विचारला काय गौतम बुद्धांना, तुम्ही चुकीचं आहे म्हणे, मला पटलं नाही तुमचं. अरे म्हणजे समोरच्याने आपल्याला किती दाबावं, काही बोलावं, आपलं खरं असून आपलं चांगलं असून त्याने आपल्याला हे केलं, आला अंगावर तर घेतला शिंगावर, असं काहीतरी करायला पाहिजे होतं, त्यांनी असं केलं तर आपण हे करायला पाहिजे होतं, आपण ते करायला पाहिजे होतं. हे कोण म्हणतंय, त्यांचे ते फॉलोअर्स. त्यांना सांगितलं त्यांनी काय केलं आपल्याला. गौतम बुद्ध काय म्हटले, अहो त्यांनी शिव्या दिल्या म्हणे, ही काठी मी तुझ्या जवळ दिली आणि तू जर घेतली नाही तर ती कोणाकडे राहील म्हणजे तुमच्याचकडे राहील. मग त्यांनी शिव्या दिल्या आणि जर मी घेतला नाही तर त्या कुठे राहतील. विषय संपला. हर स्थिती और हर परिस्थिती में खुश रहना सीखो. आणि हेच आपल्याला चैतन्य जीवनशास्त्र शिकवतं. डोंट गेट एजिटेटेड. जेव्हाही काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येतील, आता हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आला, मी जर एजिटेट झाला असतो तर एक तर मी तो दरवाजा तोडून टाकला असता, बरोबर, आर्थिक नुकसान झालं असतं. येस ऑर नो, पटतंय की नाही तुम्हाला. मी लाथा मारल्या असत्यात, आजूबाजूच्या लोकांना कळलं असतं त्या दरवाजाला बाथरूमच्या, किंवा मी खाली सिक्युरिटीला बोलवलं असतं. सगळ्या काय प्रज्ञेश रेसिडेन्सी मध्ये आज संध्याकाळची हॉट न्यूज राहिली असती की डॉक्टर निकम सर बाथरूम मध्ये अडकून गेलं. येस ऑर नो. मला या दोघं गोष्टी नको होत्या.
मी स्टेबल राहिलो. स्टेबल. माझं आर्थिक नुकसान झालं का, आता मी मस्तपैकी शर्माला फोन करणार, शर्मा येणार, ते लॉक टिक करून जाणार. माझं आर्थिक नुकसान झालं का, लाता मारल्या असत्या, हँगर तोडला असता, उलट सुलट केलं असतं तर नुकसान झालं असतं. बोंबा मारल्या असतात तर आज हॉट न्यूज तयार झाली असती. दोघं गोष्टींपासून मला काय झाला, बचाव. हर स्थिती और हर परिस्थिती में खुश रहना सीखो. मग आता तुम्हाला सर आय थिंक 20 मिनिटं तरी मी बाथरूम मध्ये होतो. 20 मिनिटं माझे वाया गेले का, नाही. 20 मिनिटं मी मेडिटेशन केलं बादलीवर बसून. ओके. तर आणि तुम्हाला मला आज अक्षरशः हेच सांगायचं होतं, काय की जो चैतन्याचा मार्गावरचा सिद्ध विद्यार्थी आहे त्याने काय शिकलं पाहिजे ना, कोणी स्तुती केली तर हुरळून जाऊ नका, आणि कोणी तुम्हाला तुमची निंदा केली तरीही खचून जाऊ नका. हर स्थिती और हर परिस्थिती में खुश रहना सीखो. और दिस इज अ ट्रेनिंग. आपण लगेच एजिटेट होतो, आपण लगेच ऍक्शनला रिॲक्शन देतो, पण मी काय म्हणतो, त्या ऍक्शनला रिॲक्शन देणं आवश्यक आहे का. पहिले काय म्हणतो आपण, थांबा, पहा आणि मग पुढे जा. दिस इज ओनली टीचिंग विच टुडे आय एम गोइंग टू टीच यू. आणि तीच गौतम बुद्धांनी त्यांच्या वागणुकीतून दाखवून दिली. आता एकदा असाच नारद मुनी सगळे इकडे तिकडे फिरत राहतात आणि त्यांना आश्चर्य वाटलं. आता नारद मुनींचं आणि ब्रह्मदेवाचं रिलेशन काय आहे, मानसपुत्र आहेत ते. ब्रह्मदेवाचे नारद मुनी मानसपुत्र आहेत आणि ते विहार करत होते आणि त्यांनी बघितलं, आता त्यांना सगळं दिसतं, दिव्य दृष्टी. पाताळात सगळे राक्षस एकमेकांची फायटिंग करतायत, मारामाऱ्या करतायत, नरकात राहतायत, नारकीय जीवन जगतायत, आणि देव मात्र स्वर्गात मस्तपैकी अप्सरा मस्त त्यांच्या पाय चेपतायत, गंधर्व गाणे म्हणतायत, बरोबर, आणि खायला एकदम भारी भारी पंचपक्वान्न. यार नारद मुनींना वाईट वाटलं, काय की हे पण माझेच भाऊ आहेत आणि हे पण माझेच भाऊ आहेत, हे सगळे ब्रह्मदेवाचेच लेकर आहेत, पण ब्रह्मदेवाने आज अन्याय का केलाय बाबा, काय की देवांना एवढं भारी स्वर्ग देवांना राहायला आणि राक्षसांना किंवा दानवांना राहायला काय नरक. त्यांनी ठरवलं की आपले पिताजीच आहेत, आपल्या पिताजींकडे जाऊन हा प्रश्न आपण विचारूया. गेला ब्रह्मलोकात, आणि ब्रह्मला आता काय त्यांचं मनोवेगी जातात. तुम्ही म्हणा आम्ही तर नाही जात, तुम्ही पण जाऊ शकता. आणि तेच शिकायचं असेल ना तर हे चैतन्य जीवनशास्त्र आहे. इथं तुम्ही ऍस्ट्रल ट्रॅव्हल शिकणार आहात, शिकू शकतात. तुम्हाला शिकायचं का, शिकायचं, तर हे 100% तुम्ही ऍस्ट्रल ट्रॅव्हल करू शकाल. जसं नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेलेत ब्रह्मलोकात, त्यांना विचारलं की पप्पा यार मुझे आप बताओ ये बात, ये नाइंसाफी है. आता सगळे जर बोलेल तर असं बोलेल, ये नाइंसाफी है आपकी, ये भी तुम्हारा बच्चा है, ये भी तुम्हारा बच्चा है, और इन दोनों पे तुमने इतना अन्याय क्या किया है. ब्रह्मदेव म्हटले क्यों भाई, क्या हुआ, क्या अन्याय किया है. मैंने तो कुछ अन्याय नहीं किया, मुझे तो कुछ अन्याय नहीं दिख रहा है. देखो ना, देवों को रहने के लिए स्वर्ग है, उनके लिए अप्सराएं हैं, उनको मस्तपैकी आप क्या क्या मैकडोनल्ड खिलाते हो, ये चलता है. और ये नरक में तो ऐसा कुछ नहीं, ये देखो कैसे झगड़ा कर रहे, कैसे रह रहे, जैसे नाली के कीड़े लग रहे, और है तो तुम्हारे बच्चे, ये भी मेरा भाई है, ये भी मेरा भाई है, मुझे ऐसा लगता है कि इन पे अन्याय हो रहा है. अरे नहीं रे भाई, ऐसा मत बोल, दोनों मेरे बच्चे हैं, और दोनों पे मेरा सरी का प्यार है. लेकिन इसका जवाब ना तुमको मैं नहीं दे सकता, इसका जवाब मैं तुमको दे नहीं सकता. तू ऐसा कर, महादेव के पास जा, महादेव बराबर तेरे को इसका जवाब देंगे. ठीक आहे म्हणे. नारदाला वाटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला उत्तर द्यायचं नाही, महादेवाजवळ जातो. तुम्हाला काय वाटतं, मी महादेवाकडे जाऊ शकत नाही. कोण म्हणतंय, नारद म्हणे. लगेच मनोवेगाने कुठे गेले, कैलासात. आता महादेव बसले ते मेडिटेशन करत बसले होते. नारायण 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 नारायण. काय रे नारद, कुठे आला. नारद मुनी म्हटले मी एक प्रश्न घेऊन आलोय म्हणे, मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही, तुम्हाला मेडिटेशन मध्ये जास्त डिस्टर्ब करणार नाही, पण मला एक सांगा, ब्रह्मदेवाचीच लेकर आहेत देव आणि दानव. म्हणे हो. नक्की का, गॅरंटी का. म्हणे हो. मग तुम्ही असा सगळ्यांनी मिळून, हे ब्रह्मा विष्णू महेश, तुम्ही बॉस आहेत म्हणे, तुम्हाला हे पटतं का. म्हणे काय झालं, काय तू आज एवढा एजिटेटेड का बरं आहे. नाही म्हणे, मला ना अन्याय दिसला, मला अन्याय सहन होत नाही म्हणे, खर्राचं मला खरं बोलतो म्हणे, मला बोलता राग येतो म्हणे.
तुम्ही देव पण तुमचेच लेकर आहे, दानव पण तुमचेच लेकर आहे, दिती आणि आदिती पासून झालेले. मग देवांना राहायला स्वर्ग आणि दानवांना राहायला नरक. किड्या मुंग्यांसारखे राहतात, गटारीत राहिल्यासारखे राहतात. हे अन्याय नाही का त्यांच्यावर? अन्याय नाही का त्यांना? त्यांना पण कधी मध्ये स्वर्गाचं सुख भोगू दे की म्हणे, त्यांना पण द्यायला म्हणजे. तुझं म्हणणं बरोबर आहे यार म्हणे, त्यांच्यावर जरा अन्यायच होतोय बरं का म्हणे. पण हे तुला सांगू का म्हणे, तुला सांगू का म्हणे, त्यांच्या या परिस्थितीला ते स्वतःच जबाबदार आहेत. कारण यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट. तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवू शकतात. नारद हो असं थोडी आहे, तुम्ही खुशाल त्यांना नरकात जागा दिली, यांना स्वर्गात दिली. असं एक काम कर म्हणे, हे बघ कैलासाला आपण असं करू म्हणे, उद्या मी त्यांना दोघांना पाठी देतो म्हणे, दोघांना निमंत्रण देऊ म्हणे, दोघांना पाठी देतो. हा बघ, हा इकडचा ए हॉल आहे, हा इकडचा बी हॉल आहे. ओके, तू सांग म्हणे ए हॉल मध्ये कोणाला ठेवायचं? ए हॉल मध्ये नाही, ए पहिला ना म्हणे, मग मी दानवांना ठेवेल. ए हॉल मध्ये दानवांना ठेवा म्हणे आणि बी हॉल मध्ये कोणाला ठेवा? देवांना ठेवा. आणि या ए बी हॉलला आपण दोघांना पाठी देऊ म्हणे, जेवायला देऊ. त्यांना सगळ्यांना सांगा म्हणे की डिनरला महादेवांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, या. आता सगळ्या मस्तपैकी जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आयटीत आला आणि दानव कैलासाला आल्याबरोबर लागलेत उत्मात करायला, इकडे हे कर, इकडे ते कर, नंदीची शेपूट ओढ. नंदीची शेपूट ओढ, पार्वतीचे कोणते कोणते दागिने, ही कोणती साडी आहे, हे बर्फ किती पडलेला आहे, हे त्यांचं मोजमाप चालू होतं. देव आले शांतपणे त्यांच्या त्यांच्या विमानातून, मस्तपैकी विमान व्यवस्थित पार्क केलेत. दानवांनी कसं इकडे एक गाडी तिकडे एक गाडी. बरोबर, म्हणजे काही ठाव ठिकाणा नाही, अशा गाड्या पार्किंग करून टाकल्यात त्यांनी. आणि सांगितलं महादेवांच्या समोर, महादेवाने डिक्लेअर केलं काय नाही म्हणे, आज तुम्हाला सगळ्यांना डिनर पार्टी ठेवलेली म्हणे, पण तुमच्यापैकी ठरवून घ्या म्हणे कोणाला ए हॉल मध्ये जायचं, कोणाला बी हॉल मध्ये जायचं. दानव लगे म्हणे हम बॉस है इधर के, हमको ए हॉल चाहिए. ठीक आहे, ए हॉल मध्ये जा. पहिला काही देणं नाही घेणं रे बरं का, दोघं सारखेच दिसत आहेत. हा ए इकडे, हा बी इकडे. देव म्हटले ठीक आहे, आम्हाला जो प्राप्त आहे वही पर्याप्त आहे. देव गेले बी हॉल मध्ये. ओके, आता अरे थांबा 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 थांबा, नियम आहे म्हणजे, नियम 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 म्हणे काय म्हणे, नंदी आणि ते शिवगण होते, त्या शिवगणाने सांगितले या सगळ्यांच्या हाताला ना म्हणे काटे बांधून द्या म्हणे. काय बांधून द्या? स्प्लिंट बांधून द्या, म्हणजे जेणेकरून हात वळणार नाही, हात असा वळणार नाही. आणि हात बांधून दिले. ही परीक्षा आहे बरं का म्हणे सगळ्यांची, सगळ्यांची काय आहे परीक्षा. जा म्हणजे ज्याच्या डिनर हॉलमध्ये तुम्हाला व्यवस्थित तुमचे पंचपक्वान्न वाढून ठेवलेले आहेत, तुम्ही व्यवस्थित खा, तुम्ही व्यवस्थित जेवण करा आणि जेवण झाल्यानंतर मला भेटा. आता नारद आणि शिव महादेव शेजारी, पार्वती, गणपती बाप्पा, आपले कार्तिकेय, सगळे याला प्रूफ होते बरं का, सगळ्यांनी बघितलं. आता ए हॉल आणि बी हॉल एक अर्धा पाऊण तास झाला. ए हॉल मधून हे दंगा आवाज ऐकू येत होता, ए हॉल मधून दंगा ऐकत होता, बी हॉल एकदम शांत होता. महादेवांनी बघितलं, नारद बघतोयस का म्हणत, तिकडचे बघ लाईट सारखे बटन, कोणीतरी बटन बंद करतंय चालू करतंय, बंद करतंय चालू करतंय, हॉरर शो सारखं. कुठे? ए हॉल मध्ये. आता आलेत आणि तिकडे काय चालू होतं ए हॉल मध्ये, काय महादेव आपले काय जीव द्यायचं नसेल तर बोलवायचं नाही ना म्हणे, कायला बोलवलं जेवायला, याला काय अर्थ आहे म्हणे, हे बांधून ठेवलं हे असं खाता तरी येतंय का म्हणे, याला काय. महादेव म्हणे देवांचा देव आहे, पण मला डाऊट येतो बरं का म्हणे, जरा याचं क्रॅक डोक्याचं म्हातार आहे म्हणे. हे असं काहीतरी करतात. जेवायला बोलवलंय तर आम्हाला व्यवस्थित जेवू तर द्या. बरं, ती दारूची बाटली इथं ठेवलेली, ती यांनी त्याच्या तोंडावर टाकून दिली, त्या सांडून टाकली. बरोबर, त्याला घेता येईना, ते तोंडापर्यंत त्याच्या नेता येईना. कोणाला? हा, दानवांना. सगळं व्यवस्थित पंचपक्वान्न, पण ते एन्जॉयच करता येईना. आता असा लाडू घेतला, असा वर फेकायचे, असा कॅच करत इकडे पडायचा, तो याच्यावर तोंडावर पडला का त्या स्प्लिंटने तो त्याच्या तोंडाला मारायचा. लाज तुझा लाडू तू खाना, माझा काय देतोय, माझ्या तोंडावर काय फेकतोय. बरं, आता एकाने बासुंदी घेतली पूर्ण डोक्यावर आणि अर्धा तासांनी हे सगळे ऑब्झर्वर्स त्या कोणाला घेऊन गेलेत? नारदाला घेऊन गेलेत. चल भाऊ, आता कोणाला मार्क देतो? आता पहिले गेलेत ते, पहिले कुठे जायचं तू ठरवून घे म्हणे, ए हॉल मध्ये जायचं का बी हॉल मध्ये जायचं. ते म्हणे नाही, पहिले आपण दानवांचंच बघू म्हणे. आता दानवांकडे गेले आणि तिथं बघितलं सगळीकडे ते जे पंचपक्वान्न होते ना,
इकडे जिलेबी, इकडे पेढे, इकडे लाडू, इथं बासुंदी सांडलेली, कोणीतरी लाईट चालू बंद करतंय, कोणीतरी याच्या तोंडाला मारतंय, सुजलेले सगळे. कारण त्या काठ्या बांधलेल्या होत्या, स्प्रिंट याच्या थोबाडीत दे, त्याच्या थोबाडीत दे. हे सगळं सिनेरिओ त्यांनी बघितला. अरे काय रे, जेवण झालं का तुमचं? लागले तक्रार करायला, काय राव तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं आणि याला काय अर्थ आहे, असं कुठे जेवायला बोलवायचं असतं का? सांगायचं होतं ना. नाही, नसतं काय, आम्ही काय तुम्हाला तुमच्याकडे मागत होतो का? तक्रार करायला लागले. कोण? दानव. बर बर बर, ठीक आहे म्हणे. महादेव म्हटलं सॉरी तुम्हाला माझ्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ते गेलेत निघून तिकडे. ज्यावेळेस बी हॉल मध्ये गेलेत, तर बी हॉल मध्ये सगळे देव मस्तपैकी डायनिंग टेबलवर बसलेले, आणि हा देव समोरच्याला भरवतोय, तो देव इकडच्याला भरवतोय. बरोबर? त्यांना पण सिनेरिओ तोच होता. सगळ्यांना स्प्रिंट बांधलेलं, पण एकदम मस्त जेवण चाललेलं होतं, एकदम सगळेच्या सगळे तृप्त झाले होते. हा मस्तपैकी दारूचा ग्लास त्याला पाचतोय, हा मस्त अमृताचा ग्लास त्याला पाचतोय, कोणी अमृत पितय, कोणी दारू पितय, सगळं मस्त आनंद चाललेलं होतं. आता जनरली देव दारू पित नाही. बरोबर की नाही? पण आपल्यातले काही देव पितात. आज आले नाहीत ते, आलेत काही. ओके, तर सांगायचा मुद्दा आहे, दानव आणि देव आणि मनुष्य जे आहेत ना, हे मनुष्याला दोघं ऑप्शन. मी असं म्हणतो की मनुष्य आर मोर लकीयर दॅन एनिथिंग. त्यांना सगळं ऑप्शन आहे. तुम्ही इकडे पण जाऊ शकता, तुम्ही इकडे पण जाऊ शकता. चॉईस इज युअर्स. आणि मग नारदाला क्लिअर कट समजलं की अरे बाबा, हे नरकात काय आहे? ते त्यांच्या गुणांमुळे, अवगुणांमुळे ते नरकात आहेत. आणि हे स्वर्गात का आहेत? हे त्यांच्या सद्गुणांमुळे हे स्वर्गात आहे. मग आपण मनुष्य आहोत, आपण खाली पण जाऊ शकतो आणि आपण वर पण जाऊ शकतो. खाली जाणं म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमादाच्या आहारी जाणं. आणि वर जाणं म्हणजे काय? दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद वृद्धिंगत करणं. आणि यालाच म्हणतात आत्मोन्नती. ज्याने आत्मोन्नती केली, मी तुम्हाला सांगतो, आत्मोन्नती केली नाही, आत्मोन्नतीच्या दिशेने पाऊल टाकलं, पहिल्या श्वासापासून तुम्ही एक पाऊल भगवंताकडे टाकलं तर भगवंत 10 पावलं पुढे येतो. आणि पहिल्या श्वासापासून तुमच्या जीवनात परिवर्तन व्हायला लागतं. दिस इज प्युअर सायन्स. दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. काय ट्रान्सफॉर्मेशन होतं? तुमच्या जीवनात अबंडन्स यायला लागतं. अबंडन्स म्हणजे काय? समृद्धी. तुमच्या माइंडमध्ये मेंटल क्लॅरिटी येते, आणि मेंटल क्लॅरिटी असल्यामुळेच निर्णय चुकत नाहीत. यस ऑर नो? मेंटल क्लॅरिटी जर नसेल तुमची तर निर्णय चुकतात, आणि चुकीचे निर्णय मग परत आपल्यालाच भोगायला लागतात. निर्णय ऍक्युरेट येण्याकरता मेंटल क्लॅरिटी पाहिजे. आणि मेंटल क्लॅरिटी कधी येणार? जेव्हा मेंटल केओटिक असेल, केओस असेल, सगळा उद्विग्नता असेल, तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता का? नाही. योग्य निर्णय कधी घेतला जाईल? जेव्हा मन शांत असतं. तर हा जो चैतन्य जीवनशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे, दररोज आपण इथं साधना, सेवा, सत्संग करतो आणि इथं हेच शिकतो. काय? इक्वॅनिमिटी ऑफ माइंड. हर स्थिती, हर परिस्थिती में स्थिर. कोणी पालखीत बसवलं ना, उरुळून जाऊ नका. कोणी स्तुती केली ना, उरुळून जाऊ नका. आणि कोणी निंदा केली, कोणी तुम्हाला रागवलं, कोणी टीका केली, खचून जाऊ नका. या दोघं स्थितींमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आणि यासाठी लागते साधना. लागते. साधना नसेल तर काहीतरी गडबड झाली की आपण लगेच अरे म्हटलं का कार्य करायला जातो, रिॲक्शन देतो. मग रिॲक्शन द्यायचीच नाही का? मी म्हणतो रिॲक्शन द्या, पण थांबा, पहा आणि मग पुढे जा. विषय समजला का नाही? रिॲक्शन प्रत्येक ठिकाणी इम्पल्सिव्ह रिॲक्शन नसली पाहिजे. इम्पल्सिव्ह म्हणजे काय? नो इम्पल्स. बी काइंड, बी स्टेबल, थिंक फर्स्ट. त्याच्याने तुमचे प्रॉब्लेम्स वाढत नाहीत, प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. दिस इज द मेसेज आजच्या सगळ्या गोष्टीचा. आता कदाचित हे जे मी तुम्हाला सांगणार होतो ते खरोखर सिद्ध व्हावं याच्याकरता भगवंताने माझीच परीक्षा घेतली, मलाच कोंडून दिलं बाथरूम मध्ये. आणि हर स्थिती और हर परिस्थिती में खुश रहना सीखो. भाई बाथरूम में भी खुश रहना सीखो. ये मी प्रॅक्टिकली
प्रॅक्टिकली झालंय. आणि हे मी ठरवून केलं नाही. विषय लक्षात येतोय का तुमच्या? हे ऑटोमॅटिक घडलं. कदाचित ही परीक्षा त्या विश्वनियंत्यानेच माझी बघितली की तू जे लोकांना सांगणार आहेस, तू तरी ठिकाणावर आहेस का? जर मी एजिटेट झालो असतो, मी जर काहीतरी किओटिक काहीतरी तोडफोड केली असती किंवा बोंबा मारून सगळीकडे प्रचाराने प्रसार झाला असता या गोष्टीचा, तर मी म्हटलं असतं की येस, आय एम रॉंग. पण ज्या पद्धतीने ऑपरेशन हँडल झालं, मी सांगतो आपलं काहीही नुकसान झालं नाही. आपली सगळी साधना पण पार पडली. मी बरोबर बाहेर पण आलो आणि अगदी वेळेत आपला सत्संग सुद्धा संपला. 20 मिनिटं लेट झालेलं असून सुद्धा. श्री गुरुदेव दत्त.